श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या आहे 12 एप्रिल वार शनिवार आणि या दिवशी आलेले आहे चैत्र महिन्यातील चैत्र पौर्णिमा. त्याचबरोबर चैत्र पौर्णिमेला साजरी केली जाते ते म्हणजे हनुमान जयंती. याच दिवशी हनुमानांचा जन्म जो आहे तर तो झालेला होता. तर या दिवशी आपल्याला आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये आणि वास्तुशास्त्रामध्ये जे काही प्रभावी उपाय आणि सेवा सांगितल्या जातात त्या जर आपण केल्या तर त्यामुळे आपल्या जीवनावरती त्याचा खूप छान फायदा जो आहे तर तो होऊ शकतो. आपल्या जीवनातील सर्व दुःख, दोष, दारिद्र्य, अडचणी दूर होऊन त्याचबरोबर आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळू शकते. तर यासाठीच उद्या आपल्याला अतिशय प्रभावी असा हा जो एक उपाय आहे तर तो करायचा आहे. आपल्याला चैत्र पौर्णिमेच्या दिवशी सकाळीच हा जो एक दिवा आहे तर तो लावायचा आहे. हा दिवा लावल्यामुळे काय होईल तर शत्रू जो आहे तर तो तुमच्या समोर गुडघे टेकवेल. घरामध्ये ज्या काही वाईट शक्ती, नकारात्मकता आहे तर त्या सर्व नष्ट होतील. 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होईल, गरिबी संपून जाईल. असा हा प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे. बघा, पौर्णिमा ही तिथी जी असते तर ती भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला समर्पित असते. पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी घरामध्ये सुख, शांती, समृद्धी यावी यासाठी काही प्रभावी असे उपाय केले जातात. त्यातल्या त्यात आपल्या हिंदू धर्मामध्ये चैत्र महिन्याला विशेष महत्त्व दिलं जातं आणि चैत्र महिन्यातील पौर्णिमा सुद्धा तितकीच महत्त्वाची असते. या दिवशी धनाच्या देवी लक्ष्मीशी संबंधित काही उपाय केले तर घरामध्ये पैसा जो आहे तर तो टिकून राहतो, स्थिर राहतो आणि तो इतर कुठेही खर्च होत नाही. त्याचबरोबर घरामध्ये नेहमी सुख शांती राहते, कुटुंबामध्ये एकोपा जो आहे तर तो निर्माण राहतो. यासाठीच उद्या तुम्हाला हे प्रभावी उपाय करायचे आहेत. त्याचबरोबर उद्या हनुमान जयंती आहे, त्यामुळे तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे हनुमानाचं मंदिर असेल तिथे जाऊन तुम्हाला हनुमानाला रुईच्या पानांची माळ अर्पण करायची आहे. 11 रुईचे पानं घ्यायचे आहे, त्यावरती राम हा जो नाव आहे तर ते लिहायचं आहे, त्याची माळ तयार करायची आहे आणि ती तुम्हाला हनुमानाला अर्पण करायची आहे. आता जर रुईची पानं नाही भेटली तर पिंपळाची 11 पानं घेऊ शकता. त्याचबरोबर हनुमान चालीसा असेल, सुंदरकांड असेल, ओम हन हनुमते नमः, श्री राम जय जय राम या सर्व सेवा तुम्हाला मंदिरामध्ये करायच्या आहे. आणि हनुमानाला तुम्हाला केळीचा नैवेद्य, गुळ फुटाण्याचा नैवेद्य अर्पण करायचा आहे. हा नैवेद्य त्यांना अतिशय प्रिय असतो, यामुळे त्या भक्तांच्या सर्व ज्या काही मनोकामना आहेत तर त्या पूर्ण करत असतात. त्याचबरोबर माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी सकाळी लवकर उठायचं आहे, त्यानंतर स्वच्छ आंघोळ करून घ्यायची आहे. आपली रोजची जी काही देवपूजा असते ती करून घ्यायची आहे. माता लक्ष्मीला जर तुम्हाला शक्य असेल तर पंचामृतने आंघोळ घालायची आहे. त्याचबरोबर गंध, फुलं, अक्षता देवीला अर्पण करायचे आहे. शक्य असेल तर लाल गुलाबाचं फूल अर्पण करावं, गुलाबाचं अत्तर देवीला अर्पण करावं. घरामध्ये व्यवस्थितपणे ज्यावेळेस आपण साफसफाई करणार आहोत त्यावेळेस धूळ, मिट्टी, माती साफ करत असताना पाण्यामध्ये हळद, गोमूत्र आणि त्याचबरोबर थोडंसं खडे मीठ टाकून तुम्हाला आपली फरशी पुसायची आहे. आणि घरामध्ये या दिवशी चुकूनही भांडण, कटकट, वादविवाद होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. या सर्व गोष्टी ज्या आहेत तर त्या आपल्याला पाळायच्या आहे. आणि त्याचबरोबर हा जो एक प्रभावी उपाय आहे तर तो करायचा आहे. बघा, दिवा हा आपल्या हिंदू धर्मामध्ये अनन्यसाधारण महत्त्वाचा मानला जातो. आपण संध्याकाळ सकाळ आपल्या देवघरामध्ये दिवा लावत असतो का? कारण दिवा हा आपल्याला अंधाराकडनं प्रकाशाकडे नेण्याचं काम करत असतो. दिवा हा तेजाचे प्रतीक, अग्नीचे प्रतीक मानला जातो. आणि त्याचबरोबर दिव्यातील ज्या काही सकारात्मक लहरी असतात तर त्या आपल्या घरामध्ये ज्या वेळेस मिसळतात त्यावेळेस घरातील कटकट, भांडण, वादविवाद हे दूर होत असतात. दिवा हे एक अतिशय उच्च माध्यम मानलं जातं आपल्या मनातील जी काही इच्छा असेल ती आपल्या परमेश्वरापर्यंत पोहोचवण्यासाठी. दिवा लावल्यामुळे वाईट शक्ती कधीच आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही. तर असाच हा जो एक दिवा आहे तर तो आपल्याला देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी लावायचा आहे. आता हा दिवा कसा लावायचा त्याबद्दलची माहिती आपण घेऊया. त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहिला अजिबात विसरू नका. आपण वेगवेगळ्या प्रकारच्या देवी देवतांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे दिवे हे लावत असतो. आपण देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आपण तुपाचा दिवा लावतो. त्याचबरोबर शनिदेवांना प्रसन्न करण्यासाठी आपण मोहरीच्या तेलाचा दिवा लावतो. मारुती रायाला प्रसन्न करण्यासाठी चमेलीच्या तेलाचा दिवा लावतो.
असे वेगवेगळ्या प्रकारचे दिवे हे वेगवेगळ्या प्रकारच्या देवी देवतांना समर्पित केले जातात। आणि आता देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी पौर्णिमेच्या दिवशी एक विशिष्ट प्रकारचा दिवा जो आहे तर तो तयार केला जातो। हा दिवा आपण ज्यावेळेस आपल्या घरामध्ये लावणार आहोत त्यामुळे आपल्या घरामध्ये ज्या काही पैशांची अडचण येत असेल, घरामध्ये आपण खूप कष्ट करतोय, मेहनत करतोय, त्या कष्टाला मेहनतीला नशिबाची साथ मिळत नसेल, घरामध्ये आलेला पैसा घरामध्ये टिकत नसेल, अप्राप्त लक्ष्मी आपल्याला प्राप्त होत नसेल, त्याचबरोबर पैसा आला तरी तो इतर कोणत्याही कारणांमध्ये खर्च होऊन जात असेल, त्याचबरोबर अनेक ज्या काही तुमच्या मनामध्ये शारीरिक मानसिक इच्छा असतील त्या तुमच्या पूर्ण होत नसेल, घरामध्ये एकोपा नसेल, आनंदी वातावरण घरामध्ये नसेल, सतत घरामध्ये भांडण कटकट वादविवाद होत असेल, त्याचबरोबर आई वडील मुलांचं एकमेकांशी जमत नसेल, अशा या तुमच्या अनेक समस्यांसाठी तुम्हाला हा जो दिवा आहे तर तो लावायचा आहे। तर आता सर्वात प्रथम तुम्हाला काय करायचं आहे, 2 मातीच्या पंत्या ज्या असतात ना तर त्या तुम्हाला घ्यायच्या आहेत। हा दिवा तुम्हाला उद्या सकाळी 10 वाजायच्या अगोदरच लावायचा आहे, याची काळजी घ्या। आणि मातीच्या पंत्या घेत असताना त्या व्यवस्थित स्वच्छ असावा, कुठेही खराब वगैरे झालेल्या अशा अजिबात नको। त्यानंतर तुम्हाला दोन्ही दिव्यांमध्ये जोड कापसाची वाट टाकायची आहे। पहिल्या दिव्यामध्ये 2 माती एकत्र करायच्या आणि ते त्या दिव्यामध्ये टाकायची, परत दुसऱ्या दिव्यामध्ये सुद्धा 2 वाती एकत्र करून त्या दिव्यामध्ये टाकायची आहे। आता दिव्यामध्ये ज्या आपण ह्या कापसाच्या वाती टाकणार आहोत तर त्या तुम्हाला खोबरेल तेल जे असतं तर त्यामध्ये तुम्हाला त्या भिजवून घ्यायच्या आहेत आणि मग त्या दिव्यामध्ये टाकायच्या आहेत, हे लक्षात ठेवा। त्यानंतर या दिव्यात तिळाचं तेल किंवा मोहरीचं तेल तुम्हाला टाकायचं आहे। एका प्लेटमध्ये हा एक दिवा ठेवायचा आहे आणि दुसऱ्या प्लेटमध्ये तुम्हाला दुसरा दिवा ठेवायचा आहे। दिवा प्रज्वलित करायचा आहे। दिव्यामध्ये पहिल्या दिव्यात 11 अखंड अक्षदात म्हणजेच तांदूळ टाकायचे आहे, 1 लवंग टाकायचे आहे आणि दुसऱ्या दिव्यामध्ये सुद्धा तुम्हाला 11 अखंड अक्षदा आणि 1 लवंग फुलवाली अख्खी सगट टाकायची आहे। अशा एकूण 22 तांदूळ आणि 2 लवंग आपल्याला इथे लागणार आहेत। पहिल्या दिव्यात 11 तांदूळ, दुसऱ्या दिव्यात 11 तांदूळ, अशा पद्धतीने तुम्हाला प्रत्येक दिव्यात हे तांदूळ टाकायचे आहे। त्यानंतर दिव्याला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचा आहे। पहिला दिवा हा आपल्या देवघरामध्ये ठेवायचा आहे आणि दुसरा दिवा आपल्या घराचा जो उंबरठा असतो उंबरठ्याच्या बाहेर तुम्हाला ठेवायचा आहे। पण उंबरठ्याच्या बाहेर दिवा ठेवत असताना तो अगोदर जागा तिथली व्यवस्थित स्वच्छ धुवून पुसून घ्यायची आहे। तिथे जर काही चपला वगैरे पडलेले असेल तर त्या बाजूला करायच्या आहे। व्यवस्थितपणे धूळ मिट्टी माती साफ करायची आहे आणि तुमच्या उजव्या हाताला बाहेर आल्यानंतर उजव्या हाताला तुम्हाला हा जो दिवा आहे तर तो उंबरठ्याच्या बाहेर ठेवायचा आहे। दिव्याला हळदी कुंकू अक्षता अर्पण केल्यानंतर नमस्कार करायचा आहे, देवी लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे। दिव्याची वात ही तुमच्याकडे होणार आहे अशा पद्धतीने बाहेरच्या दिशेला होईल अशा पद्धतीने ठेवायची आहे आणि माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे की माझ्या घरातील जे काही दुःख दोष दारिद्र्य असेल तर ते सर्व दूर होऊ दे, अशा पद्धतीने आपल्याला हा उपाय करायचा आहे। तुम्ही करून बघा, नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल। झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओत। श्री स्वामी समर्थ।